25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. किती? एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 तोडं सोनं, तुकोबराकडे घाण होतं. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबराय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचा कोणी विचार केला तर जगद्गुरु तुकोबरायांनी, दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी कोण? ही सगळे नुसते आव्हान आणतात. कर्जमाफी, गारपीट, काय होत नाही भाऊ यानं, काही होत नाही. काय होतं? काय होतं गारपीट देऊन? काय होतं? हा, काय होतं का? विमा योजना, विमा पॉलिसी, काय नाही, कणभर काही होत नाही. अरे पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शोकात सुद्धा पडला होता, तरी एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. याला व्यवस्थापन म्हणायचं, याला शिवशाही म्हणायची. तेव्हाच्याही काळात अनेक जाती जमाती जगतच होते की, पण तेव्हा काही घडलं कारण तेव्हा प्रत्येकाला अधिकार समान होता. ते हिंदू राष्ट्र होतं, ते हिंदवी स्वराज्य होतं, ते राज्य रयतेचं होतं, सत्ताधारी लोकांचं नव्हतं, म्हणून ते राज्य सुखरूपी होतं. आता एवढा मोठा विषय आरक्षणाचा दादा दादा, अरे त्रास झाल्याशिवाय माणूस बोंबलतो का? नाही पडल्यावर रोगच म्हणेन का पडलं पडलं कवर म्हणेन. अरे त्रास होतो दादा, धग लागतीये ना. आणि बरं का तरुण मंडळी, धग लागतीये ना मग सांगायची. गाव आपलं, माती आपली, संस्कृती आपली, ज्ञान आपलं, परंपरा आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपला, देश आपला. अरे आपल्या गावात आणि आपल्या मातीत साम्राज्य आपलाच पाहिजे, हा अधिकार आहे आपला, कुणाच्या बापाची जागीर नाही. गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं आपलं पाहिजे. माझ म्हणलं तरी हरकत, भले तरी देऊ काशीची लंगोटी, पण नाठाळांच्या माती. अरे आमच्याशी प्रेमानं वागला तुकोबाराय म्हणले, आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू. पण आमची लाज उतरवायला लागले ना, मग खाली झेंडा वर दांडा करून धोतराची ताकद दाखवू. अरे लय ताकद आहे दाद्या, फक्त लाचारी करू द्यायची नाही. दबाज झालं, खूप झालं. अरे सगळं होतंय, दुनिया झुकतीये, झुकाने वाला चाहिए. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. किती? 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ आहे. 100 पटीनं जास्त सैन्य शत्रूच आहे, तरी 260 पेक्षा जास्त किल्ले त्यांच्या नाकावर टिचून 40 वर्षाच्या आत इतिहासामध्ये आपल्याकडे आणला. हा इतिहास आहे स्वराज्याचा, त्यांचीच लेकर आहेत आपण. अरे सगळं होतं रे. पैसा लागत बिलकुल नाही, व्यापार करत जा, काही लागत नाही. आणि जरा लोकांच्या हाताखाली कामं करायची बंद करा पोरापोरींनो. काही घर नाही राहिलं आयुष्यात, कशाची नोकरी कशाचं काय रे. अरे अवस्था बेकार झाली आपली. बीएससी केलेला पोरगा गार्डनच्या क्लर्कच्या नोकरीसाठी साहेबाच्या पाया पडत होता. साहेब म्हणला तुला नोकरी देतो, पण आमच्या मधला गुरिला मेलाय, तुला क्लर्कचे पैसे आणि गुरिल्याची नोकरी. कळलं तुम्हाला? गुरिला व्हायचं आणि केळं बघून नाचायचं. कपडे गुरिल्याच्या नातनं पोरगा. पैशासाठी गार्डन मध्ये बीएससी केलेला पोरगा गुरिला झाला. परिस्थिती वाईट असते रे, कोणी मुद्दामून करीत, पण नाही स्वाभिमान सोडायचा. मेलो तरी 72. काय एके दिवशी त्याच्याच कॉलेजचे पोरपुरी गार्डन मध्ये गार्डन बघायला आले, प्राणी बघायला आले. जुन्या काळात त्यातली एखादी याला आवडत असावी. तिच्याकडे बघून ह्यो इतका नाचला, नाचत नाचत वाघाच्या पिंजऱ्यात गेला. पोरीचा नादच बेकार, मृत्यूच्या दारातच नेतो. वाघ बघितल्यावर ह्यो शुद्धीवर आला. पुन्हा म्हणला नोकरी गेली तर मरू द्या, पण जीव वाचला पाहिजे. लागला वाचवा 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 वाचवा. सरसाला मग तो पगडी पाच्यास. ह्याचा आवाज ऐकून वाघ जागा झाला. जसा वाघ झाला ह्याचा आवाज आवडला, वाचवा रे कोणतरी, वाचवा रे वाचवा. लोक म्हणजे आवाज येतोय कुठून? वाघ त्याच्या अंगावर येईल तसा आवाज कमी, वाचवाय मेलोय वाचवा. वाघ जवळ आला तसा आवाज, आता तर काहीच कर नाही. वाघानं अंगावर झडप टाकली आणि कानात जाऊन म्हणला, गप तुझी बी नोकरी जाईल आणि माझी बी जाईल. इथं बीएससी करणारा गोरीला होता आणि एमएससी करणारा वाघ होता. नका रे दादा. कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं. कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं. कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे अड़े होते हैं. जिद्द ठेवा, जगाचा मालक तुमच्या पाठीशी. सत्य जगत काय काही नाही गरज. सामर्थ्य निर्माण करा. काय कमी आपल्याकडे? बाप शेतकरी, कमीपणा बिलकुल नाही. आई अशिक्षित आहे, काही हरकत नाही. जुन्या गावात राहतोय, काही हरकत नाही. तालुक्याला चांगलं शिक्षण नाही, काही हरकत नाही. अरे किती पोस्ट काढल्या निघत नाही, काही हरकत नाही. किती वेळा अपयशी वाचाल, किती वेळ वाचाल,
नका रे घाबरू, संयमाने उभे राहा. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला. सरांनी त्याला उभं केलं आणि उत्तर विचारलं. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबड आहे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले, मूर्खस का तू? तू लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकील कसा होणार? मला थतलं बोलू नका. कुठलं बोलू? थतलं नाही तर कतलं बोलू? तू दुसरं कुठलं तरी क्षेत्र निवडायचं. तुझे शब्द उच्चार स्पष्ट नाही, तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, तुला बोलता येत नाही, तू वकील? मला माझ्या बापात थपा नाही, मला वकील बघायतो. अरे होय र, बापाचं स्वप्न पूर्ण करणं कर्तव्य माझं मास्तर, मी वकील होणार. तो म्हणला तू वकील होशील, पण तुला केस कोण देईल? तो म्हणला तल कधी बी ललल, कधी ललल, कधी बी कधी ललल. ते वकील व्हायचं सोड, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, पुढच्या लेक्चर पर्यंत यातले 5 जरी ग्रंथ विकले ना कॉलेजच्या एरियात, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. सरांनी अंडरएस्टिमेट केलं त्या पोराला. हे जग अंडरएस्टिमेट करत आहे आपल्या पोरांना. पोरांनो, जेव्हा लोकांना वाटतं ना आपण करू शकत नाही, आणि तेव्हा जेव्हा आपण करून दाखवतो ना, त्याला जगाच्या मालकाची कृपा म्हणायची. वाटू द्या याला करू शकत नाही, वाटू द्या याला दिवसभर गावात बोंबलत फिरतोय, आरक्षण करीत फिरतोय, आणि लोकाला म्हणू द्या रे. वेळ यायला वेळ लागती, पण येती. संयम ठेवा या विषयाकडे. दुसरं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं त्याला, यानं मान खाली घातली. सर म्हणले, अरे गॅरंटी होती तू एक ग्रंथ विकू शकत नाही, 5 काय विकले का? तर म्हणला थगले इकले. सर म्हणले, कस काय? लय थोपय. म्हणला थल प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उदलला, त्यांना फक्त म्हणायतो, हे बदा हे लामायण, हे बदा हे लामायण. तुम्ही घेता का? मी वाचून दाखवू? लोक म्हणले, दिन होय पुढं, तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिवी करा, जरा वापरा, जरा डोकं वापरा, साम्राज्य निर्माण करा. दिवस आपल्या नेता एके दिवशी इतकी वाईट अवस्था येईल ना, पुन्हा एकदा शिवशाहीची मागणी करावी लागेल. मायबाप काय राज्य होतं माझ्या शिवबांचं, काय ताकद होती महाराज. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. अरे दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील, जे औलाद पाकिस्तानात जन्माला आली ते टाळी वाजवणार नाही. जन्म घेतला नाही ना, त्याची चूक नाही. अरे काय वाजवायची टाळी? आठवा 350 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर ना, डोळ्या देखत आपल्या आई बहिणींची आबरू लुटली. अरे मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा हलवान मुघल बादशाह डोक्यावर थया थया नाचत होता. अरे मुठभर मावळं दादे हातात, माझी मुरगराची, तानाजी, यसाची, सूर्याची, कोंडाची, फुलाची, पसंत, धनाची, संताची, मोरोची, बहिरची, मोरे, घोरपणे, मोहिते, निंबाळकर, बांदलकर, जेद हे. काय होणार आहे एवढे सरांचे घडणार आहे? एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवतोय. मावळा 24 वर्षाचा शिवा काशीत मृत्यूच्या पालखीत बसलाय. राजा विचार कर, शिवाय पालखीत बसायच्या अगोदर विचार कर, चुकून जरी शत्रूच्या हाती लागला ना, तर स्वप्नात देखील विचार केला नसशील एवढ्या वाईट मरणाने मरशील. तो शिवा काशीत हसत हसत स्वराज्याच्या धड्याला बसलाय. राजा काय बोलता वर, कसं सांगू तू मसने राजा, जिंदगानी देऊन एकदा शिवबा राजाला बघता यावं एवढं सपन बघितलं बघा. एवढं एकच सपन होतं, काय नाही बघा.
छत्रपती शिवरायांसारखं दिसतोस. कसं सांगू राजा, आयुष्यभर तुम्हाला बघता यावं हे सपान बघणारा शिवा जर त्याला छत्रपतींना जगता येतंय तर काय सौभाग्य असेल त्या शिवा कशाचं. अहो राजा म्हणून गेलो ना, माझ्यासारखा भाग्यवान कोणी नसेल राजा. फक्त माझ्या माईला सांगा तुझा शिवा स्वराज्यासाठी शहीद झाला. काय माय बापन काय ते मावळे दादा. अरे देह पणाला लावणारे 32 इंचा छाती 140 ते 160 किलो वजन 6.5 ते 7 फूट उंची नजरेत असा अंगार अर्धा शत्रू मावळ्याला बघून गार व्हायचा. काय निधड्या छातीचं मावळं होतं माझं. या 18 पगड जाती 12 बलुतेदार एकत्र येऊन स्वराज्य निर्माण झाले. का कशासाठी? स्वराज्य रक्षणासाठी. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केले एक हो जाती. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केले एक हो जाती. हे बोन भगवतो हाती. हे बोन भगवतो हाती स्वराज्य घडविण्यासाठी. आई शिवाई आईची ताई, आई शिवाई आईची ताई, आशीर्वाद गो पाठी, काय आशीर्वाद गो दैवत दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. क्षत्रिय पुराणवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणजित तुरंदर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. बर का, फक्त 10% लोक जय म्हणले, बाकी 90%ची चूक नाही. 500 आणि 1000वर मतदान करणाऱ्या जाती आपल्याला शिवराय कसे कळणार दादा. आम्हाला फक्त माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गलगल साडी. तुझी दाढी जळू दी माझी बिडी पिटू दी. माणसं आहे रे आपण. अरे जर राजा नसतं तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. आजही विचारावं लागलं असतं, जहापना जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी करे, आपकी मर्जी हो तो कर ले. जहापना म्हणला असता उसात जाऊन पोकळ बांबूचे ठोके देतो तुला. कीर्तन करतोय रे. आम्हीच मुकतोय रे, आम्हीच चुकतोय. ज्या सीतामाईनं स्वतःच्या सत्वासाठी 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन राजभोग सोडून नवऱ्याचा सुखाचा संसार सोडून वनामध्ये जाऊन आपलं आयुष्य घालवलं आणि त्या लव अक्षराला जन्म दिला, त्या सीता ऐकणाऱ्या पोरी आम्ही आमच्या महाराष्ट्रात लव जिहाद घडावा तरी कसा. कितीतरी केलाय का विचार. अहो ज्या द्रौपदीच्या वस्त्रहरणामुळे विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध घडलं, ज्याला महाभारत म्हणतो आम्ही, जे 5000 वर्षापूर्वी घडलं, जर फक्त स्त्रीच्या अवहेलनेमुळे महाभारत घडत असेल, अशी ऐकणारी पोरं आम्ही बाया नाचवाव्या कशा. रामायण महाभारत ऐकून मोठी झालेली पोरं आम्ही धर्माला कलंक लावावा. हा तुम्ही वाईट नाहीत रे दादा. आवाज पहिल्यासारखाच, आवाज 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 पहिल्यासारखा. लक्ष देऊ नाही का बरं का. बहीण आहे, चुकलं तर माफ करा मला पोरांना. पण कधी मस्जिदीवर हिंदी गाणं ऐकलं का रे? कधी गुरुद्वाऱ्यावर हिंदी गाणं ऐकलं? कधी चर्चवर हिंदी गाणं ऐकलं? मग गणपती आणि नवरात्रासमोर आमची पोरं एवढी होती तर का नसतात? हा मजाकाची गोष्ट नाही. तरुण मंडळी, वय गेलं ना की चुका कळतील आणि पुन्हा कळून फायदा. पूर्ण वय गेलं ना पुन्हा काहीच समजून घेऊन मजा नाही. चरणावर मस्तक ठेवून माझ्या कीर्तनात एक सांगतो तुम्हाला. रात्री 12 वाजता बापाच्या अंथरुणाजवळ जा, झिजलेले पाय बघा आणि एक शपथ घ्या, आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल, पण मायबापा हो
तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही, एवढी एकच शपथ नाही पाहिजे. फार झालं रे आता, फार बाद झाली. मौज मजा मस्ती खूप झाली. आणि मौज मजा करणं म्हणजे धर्माला कलंक लावणं असं नाही रे. या विषयाकडे सुदामांची बायको सुशीला जाग्यावर आली. जाग्यावर आले का? सुदामांची बायको सुशीला सुदामांकडे हट्ट करते, द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा ना, देणार नाही का? पण सुदामा बायकोच्या हट्टापोटी मुठभर पोहे घेऊन द्वारकेकडे जातायत, पण भगवंताकडे मागणं मागत 4 वर्ष राहतायत. महाराज भगवंताने स्वतःच्या सोन्याचा मुकुट त्या सुदामाच्या डोक्यावर घातलाय, स्वतःच्या अंगातले सोन्याच्या काठाचे कपडे त्यांच्या अंगावर घातलेत. अहो पण त्यांना जराही मोह झाला. ते म्हणले नाही देवा ह्यातलं थोडं मला द्या, ते म्हणले एवढं राजवैभव बघितलं सुदामाने, पण जरा सुद्धा आशा केली. ते म्हणले माझं माझ्याजवळ, तुमचं तुमच्यातलं मला कणभर सुद्धा नको देवा, माझ्या नशिबात असेल तर मला भेटल. तुमची भेट झाली पांडुरंगा, तुमची भेट झाली, अजून काय पाहिजे मला? सुदामा म्हणतायत कृष्णा तुझी भेट झाली, अजून जन्माला येऊन काय पाहिजे असतं? तू भेटला हीच फार मोठी संपत्ती, तुझ्याकडनं मला कणभर सुद्धा नको. बायको लेकर अन्न करून मरतायत घरे, पण सुदाम्यानं एवढं वैभव बघून सुद्धा मन हालू दिलं, आशा येऊ दिली नाही. त्या आशा नावाची सासू मारली सुदाम्यांनी. फळ बघा, सुदामा घरी पोचायच्या अगोदर भगवंताने अख्खी सुदाम्यांची नगरी सोन्याची केली. याला भगवंताचा प्रसाद म्हणायचा. थोडा संयम ठेवा, थोडा मंथोनी नवनीता तैसे गे वाया व्यर्थ कथा. छोट्या छोट्या गोष्टीसाठी मागणं मागू नका, देव फार मोठं देणार आहे. थोडा संयम, थोडा त्रास होणार आहे, पण याचं फळ भेटणार. त्रास आहे सत्याला, पण थोडासा संयम ठेवा, माझी विनंती आहे. मग नाथबाबा सांगतात